तर नमस्कार मित्रांनो, उत्पादनात वाढ करण्यासाठी आपण फवारणीकडे लक्ष देतो, पण शेंडा खुळणीकडे पण लक्ष देणं फार गरजेचं आहे. पहिले काय होत होतं की बरेच लोक भाजी खाण्यासाठी नेत होते, तर शेंडा खुळणी होत होती. पण आता बरेच लोक भाजी खात नाही, त्यामुळे शेंडा खुळणी होत नाही. आता हरभऱ्याची शेंडा खुळणी कधी केली पाहिजे? बरेच लोक काय करतात की पेरल्यापासून 20 ते 25 दिवस पकडतात, पण तसं नाही करायचं. जेव्हापासून ते हरभरा उगवला तिथून 20 ते 25 दिवस पकडायचे. आणि याचे फायदे काय, शेंडा खुळणीचे फायदे काय? एक शेंडा खुळल्यानंतर त्याच्यातून 4 फांद्या निर्माण होतात, आणि 4 फांद्या निर्माण झाल्यामुळे फुलात वाढ होते, फुलात वाढ झाल्यानंतर फळात वाढ होते, आणि फळात वाढ झाल्यानंतर उत्पादनात नक्की वाढ होते. मित्रांनो, तुम्हाला जर ही शेंडा खुळणी मशीन जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करून ऑर्डर करू शकता. त्यानंतर agripower.store या वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता. कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे. मशीन तुम्हाला घरपोच पोस्टाने येईल. मशीन घरी तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही पैसे दिले तरी चालते.